नमस्कार. सर्वांना चांगलं आरोग्य लाभो हेच परमेश्वराकडं सर्वांच्यासाठी प्रार्थना. कारण आज जर बघितलं आपण तर आरोग्य ही खूप महत्त्वाचं झालेलं आहे. लोकांना निरोगी राहणे, आनंदी राहणे यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज नवनवीन माहिती सांगत असतो. मी विजय कुंभार, निसर्गोपचार तज्ज्ञ व ॲक्युप्रेशर तज्ज्ञ म्हणून थेरपी देत असतो, प्रॅक्टिस करत असतो. तसेच लोकांना आरोग्यविषयी माहिती देत असतो. आपण या चॅनलच्या माध्यमातून लोकांना थेट त्यांच्या आयुष्यासंदर्भात आरोग्य उत्तम राहावं व ते आनंदी राहावे यासाठी आपण माहिती सादर करत असतो. सध्या मी बघतो, आम्ही थेरपी देत असतो किंवा निसर्गोपचारामध्ये काम करतो, तर बरीचशी लोक ही आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं खूप त्रस्त आहेत. त्यांच्या पाठीमागं खूप दुखणी, खूप आजार मागं लागलेले आहेत. आणि ह्या साध्या साध्या गोष्टी जर त्यांना आधी माहिती असत्या की आपण आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे आहे, तसंच आपण व्यायाम कोणता केला पाहिजे आहे, या गोष्टी जर त्यांना वेळच्या वेळी जर समजत गेल्या असत्या, माहिती होत गेल्या असत्या, आज ते एवढे मोठे दुखणं त्यांच्या पाठीमागे लागलं नसतं, ते आनंदी राहिले असते. त्यांचा दवाखान्यातला पैसा वाचला असता, वेळ वाचला असता, तो वेळ त्यांनी चांगल्या कामासाठी वापरला असता. तर मित्रांनो, आरोग्य ही खूप महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक गोष्ट आता झालेली आहे. थोडाफार वेळ हा आपण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी दिला पाहिजे. आपण आपल्याला जे काही योग्य आहार घ्यायचा आहे तो आहार घेतला पाहिजे. जो काय व्यायाम करायचा आहे तो केलाच पाहिजे. म्हणजे आपण व्यवस्थित व निरोगी राहू शकतो व जो काय आनंद आपल्याला उपभोगायचा आहे आयुष्यामध्ये तो मिळू शकतो. जर का आरोग्य व्यवस्थित नसेल तर कितीही पैसा असू देत, कितीही लोक असू देत, मित्र असू देत, पाहुणे असू देत, आपल्याला काही त्याचा उपयोग होत नाही. तर प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे, थोडं लक्ष दिलं पाहिजे, थोडा अभ्यास केला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे यामध्ये आपण एका घरगुती उपाय की जो आपल्या शरीरासाठी थेट आपल्या आरोग्यासाठी खूप व अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. आज आपण दालचिनी हा जो घरगुती पदार्थ आहे जो आपल्या घरी असतो त्याचा किती आपल्या शरीरासाठी फायदा होऊ शकतो, त्याचा वापर कसा करायचा आणि तो घेतल्यामुळे आपल्याला शरीरामध्ये कोणकोणते बदल होतील, कोणकोणते फायदे होतील याबद्दल माहिती घेणार आहोत. तर दालचिनी ही जवळजवळ प्रत्येकाच्या घरी असतेच. फक्त आता गरज आहे की आपल्याला त्याची माहिती घेणं, रोजच्या व्यवहारामध्ये त्याचा वापर कसा करता येईल व त्याचा आपल्या शरीराला कसा फायदा करून घेता येईल ही माहिती घेणं आज गरजेचं आहे. तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दालचिनीबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये जे पण काय मसाल्याचे पदार्थ असतात त्या प्रत्येक पदार्थांमध्ये काही ना काही गुणधर्म असतात. आपल्याला आरोग्यदायी फायदा देण्याचे गुणधर्म त्या मसाल्यांमध्ये असतात. त्यापैकीच एक दालचिनी या पदार्थाबद्दल आज आपण माहिती घेत आहोत. दालचिनी हा विशिष्ट प्रकारच्या झाडांपासून बनवलेला मसाला आहे. दालचिनीच्या झाडांची साल, पाने, फुले, फळे आणि मुळांचा अर्क हजारो वर्षांपासून जगभरात पारंपरिक औषधांमध्ये वापरला जात आहे. ते स्वयंपाक आणि बेकिंगमध्ये वापरले जाते आणि अनेक पदार्थांमध्ये जोडले जाते. आता दालचिनीचे जे काय फायदे आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. एक पहिला म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यास मदत होते. तसेच वजन पण नियंत्रित होते दालचिनी घेतल्यामुळं. आता अँटीऑक्सिडंट्स काय असतात, त्याचे काय फायदे होतात हे आपण मागे एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. 2 नंबरला म्हणजे आपण दालचिनीचा उपयोग केल्यानंतर मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा, तसेच रक्ताच्या साखरेची पातळी कमी करण्यासुद्धा दालचिनीची मदत होते. ज्यामुळे टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांना ते फायदेशीर ठरते. म्हणजे मधुमेह असलेल्या लोकांनी जरी नियमित दालचिनीचे सेवन केलं तर त्यांची शुगर नियंत्रित होण्यास चांगली मदत होते. आता 3 नंबरचा आपण फायदा बघू. दालचिनी तुमचे ट्रायग्लिसराइड्स आणि एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते आणि त्यामुळे काय होतं की हृदयरोग टाळता येऊ शकतो. जर तुम्ही दररोज किमान 1.5 ग्रॅम दालचिनीसह पूरक आहार घेतला तर ते तुमचे एकूण कोलेस्ट्रॉल LDL किंवा वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो ते, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तातील साखर कमी करू शकते. इतका महत्त्वाचा फायदा ह्या दालचिनीचा आहे.
तसेच दालचिनी ही आपलं रक्त पण पातळ ठेवत असते. त्यामुळे आपल्या सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा व्यवस्थित झाला तर भविष्यातील बरेचसे दुखणे आजार आत्ताच टळू शकतात. कारण सर्व अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा सुरू असणं हे फार निरोगी आयुष्यासाठी गरजेची बाब आहे आणि तीही दालचिनीमुळे साध्य होत असते. आता चौथ्या नंबरचा आपण गुणधर्म बघू किंवा फायदा बघू आपण दालचिनीचा. दालचिनीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते. आता पोटॅशियम सोडियमच्या रक्तदाबावरील परिणामाचा प्रतिकार करण्यास मदत करते आणि हृदयगती नियंत्रित करते. पोटॅशियम मज्जातंतूंच्या कार्यात देखील सहभागी आहे. मज्जातंतूंचं कार्य म्हणजेच न्यूरोलॉजिकल ज्या काही गोष्टी असतात त्याच्यासाठी आपल्याला पोटॅशियम फार महत्त्वाचं असतं आणि ते सगळं आपल्याला दालचिनीमधून मिळतं. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम निरोगी हृदयाचे ठोके राखण्यासाठी एकत्र काम करतात. हे दोन्ही खनिजे सांगाड्याच्या आरोग्यासाठी म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो हाडांचा सांगाडा असतो त्याच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, ज्यामुळे हाडे कमकुवत होण्यास प्रतिबंध होतो, ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. हा आजाराबद्दल सुद्धा आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. तसेच दालचिनीमध्ये पॉलिफिनॉलसारखे भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे तुमच्या शरीराला ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यासाठी मदत करू शकतात. दालचिनीमधील अँटीऑक्सिडंट्स इतके मजबूत असतात की ते कधीकधी नैसर्गिक अन्न संरक्षक म्हणून वापरले जाऊ शकते. तसेच जर तुम्ही ते 7 आठवडे सतत घेतले तर रक्तदाब देखील कमी करू शकते. जर का आपण दालचिनीचं सेवन सतत 7 आठवडे जर केलं तर आपला रक्तदाबसुद्धा नियंत्रित होऊ शकतो. दालचिनीचे पाणी किंवा दालचिनीचा चहा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतो. हे तुमच्या चयापचयात मदत करू शकतात. मेटाबॉलिझम जे म्हणतो आपण त्याच्यासाठी सुद्धा दालचिनी ही फायदेशीर असते. वजन कमी करण्यास मदत करू शकते आणि चयापचय रोग टाळू शकतो. पचनाचे वगैरे रोग असतील ते बऱ्यापैकी नियंत्रणात राहू शकतात दालचिनीच्या नियमित सेवनामुळे. दालचिनी विविध पदार्थ आणि पेयांना चव देण्यासाठी एक उत्तम भर आहे, पण या मसाल्याचे अनेक आरोग्यदायक फायदे देखील आहेत. दालचिनी ही आपल्याला जेवणाला चव देण्यासोबतच आरोग्यदायक फायदेसुद्धा देत असते. आता दालचिनी सेवन करण्याचा अजून एक दुसरा पद्धत सांगू आपण. चहा पावडरमध्ये 10 ते 20% दालचिनी पावडर मिक्स करून असा कोरा चहा किंवा दुधाचा चहा पिल्यास चहाला चव पण येते आणि असा चहा आपल्या आरोग्यास फायदा देणार आहे. त्यातून आपणाला दालचिनीचे सर्व फायदे मिळू शकतात. ज्यावेळेस आपण कोरा चहा करत असतो त्यामध्ये दालचिनी टाकली आणि त्याबरोबर जर तुळशीची 2 पानं टाकले तरीसुद्धा आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे मिळतात. कारण तुळशीच्या पानामध्ये सुद्धा खूप अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचा आपल्या आरोग्याला खूप चांगला फायदा होतो. आता एकंदरीत दालचिनीचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. रोजच्या आहारामध्ये दालचिनीचा योग्य प्रमाणात वापर हा केलाच पाहिजे, म्हणजे भविष्यातील बरेच दुखणे आजार टळू शकतात. दवाखान्यातील खर्चसुद्धा कमी होऊ शकतात. असा हा मसाल्यातील पदार्थ खूपच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आता या दालचिनी सेवनाचे फायदे हे खूप वर्षांपासून आपण अनुभवलेले आहेत आणि लोकांना त्याचा जो काही चांगला परिणाम झालेला आहे तो सुद्धा दिसून आलेला आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर दालचिनीचा वापर हा शरीरामध्ये आहारामध्ये वाढवा, जेणेकरून तुम्हाला पुढं होणारी दुखणी आजार हे आत्ताच आटोक्यात येतील. ब्लड प्रेशर असेल तर तो नियंत्रणात राहील, शुगरचा त्रास असेल तर तो नियंत्रणात राहील. तर मित्रांनो, अशा आपण आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल बटन आहे ते दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओला लाईक करा आणि जे काय आपल्याला वाटत असेल, आपल्या व्हिडिओमधील जे काय आवडलं असेल त्याबद्दल कमेंट करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच आरोग्यपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.